नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण कांदा पिकाची जी सिरीज चालू केलेली होती किंवा आहे सुद्धा, तर त्याच्यातला आपण आज बघणार आहोत तो म्हणजे कांदा पिकातील बीज उत्पादन आणि बीज उत्पादनावर येणारे रोग असो किंवा किडी असो आणि त्याचं व्यवस्थापन आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत. आपण आता सध्या एका कांदा बीज उत्पादनाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या ह्या कांदा बीज उत्पादनावर कुठले किडे रोग येतात किंवा किडी येतात हे आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी बंधू, जर आपण नवीन असाल तर ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, माहिती आवडल्यास कॉमेंट्स कराव्या. त्याचबरोबर जे शेतकरी कांदा बीज उत्पादन करणारे आहेत त्यांना सुद्धा ही माहिती पाठावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत की कांदा बीज उत्पादनामध्ये येणारे महत्त्वाचे रोग कुठले कुठले आहेत. तर तसा जर विचार केला तर ह्या स्टेजला किंवा ज्यावेळेस आपला कांदा लागवड म्हणजे बीज उत्पादनासाठी केला जातो बल्ब, तर त्याच वेळेस आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ते बल्ब व्यवस्थितरित्या बीज रोप प्रक्रिया करूनच आपल्याला लावणं गरजेचं, म्हणजे जे बल्ब असते ते द्रावणात बुडून लावणं गरजेचं आहे. तो तर आता विषय संपलेला आहे. आता आपल्याला फक्त ह्यामध्ये बघायचं आहे की ह्या स्टेजला ह्याच्यावर कुठले रोग येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर कांद्यावर ह्या स्टेजला किंवा ह्याच्या फ्लावरिंग यायच्या अगोदर सुद्धा ह्याच्यावर एक दोन तीन प्रकारचे रोग येतात. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर बुरशीनाशकामध्ये 1-2 रोग आहेत. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर तांबडा करपा आणि एक तपकिरी करपा असे हे 2 रोग महत्वाचे आपल्या कांदा बीज उत्पादनामध्ये दिसतात. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक विषाणूजन्य रोग सुद्धा आहे, म्हणजे तो म्हणजे आयरिश येलो स्पॉट व्हायरस सुद्धा याच्यामध्ये येतो. आणि ह्या 2-3 रोगामुळे जर आपल्याला कांद्याच्या ह्या दांड्यावर जर आला तर मोठ्या प्रमाणात ह्याच्यात नुकसान झालेलं सुद्धा दिसतं. आता इथं एक मी तुम्हाला एक रोग दाखवणार आहे. इथं कांद्याच्या दांड्यावर इथं एक बघा, इथं म्हणजे सुरुवात स्टेज आहे ही आपल्याला पर्पल ब्लॉच जो आपण म्हणतो म्हणजे तपकिरी करपा हा आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतोय. जांभळा करपा जो म्हणतो आपण, ते ह्याचं प्रायमरी सिम्पटम चालू झालेले ते हे ह्या साईडला सुद्धा आपल्याला इथं दिसन हे अशा पद्धतीने हे म्हणजे ह्याचा प्रादुर्भाव झालेला दिसला. शेतकरी बंधूंना क्लिअर कट काही ह्याचं जर बघितलं लक्षण तर हे असं पद्धतीने तयार होतं. इथं तपकिरी कलरचं परत इथं स्पॉट सुद्धा येतो आणि मग हा दांडा परत डायरेक्टली मुडपला जातो आणि मुडपल्याच्या नंतर त्याचं पूर्ण आपलं उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. आता ह्याच्यानंतर एक स्टेम फिलेम ब्लाइट जो मी तुम्हाला सांगितला तो सुद्धा हे अशाच पद्धतीने आपल्याला कांद्याच्या दांड्यावर किंवा कांद्याच्या पातीवर आलेला दिसतो. आता बघा ही जी पात दिसते ना, ह्याच्यावर हे जो आहे हा स्टेम फिलेम लिप ब्लाइट म्हणजे हा तपकिरी करपा जो मी म्हटलो होतो. आणि मग हा परत ह्याच्यावर सुद्धा वाढतो आणि मग ह्याच्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात ह्याचं नुकसान दिसते. कॉम्प्लेक्स मध्ये हे रोग आलेले आपल्याला दिसते. तसंच ह्याच्यावर मी तुम्हाला जो सांगितला आयरिश येलो स्पॉट जो व्हायरस आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसल की इथं सिम्पटम्स आहेत हे. तर इकडून ह्या साईडने बघा हे कसं इथं असे बारीक बारीक पिवळसर चट्टे पडलेले आहेत, पांढऱ्या कलरचे चट्टे असतात. इथं जर तुम्ही जवळून बघितलं तर ह्या साईडने आपल्याला दिसन क्लिअर कट आणि ह्याचे अशा पद्धतीने इथं असे चट्टे पडलेले दिसतात, म्हणजे पिवळ्या कलरचे पांढऱ्या कलरचे असे बारीक बारीक चट्टे आपल्याला दिसते. इथं सुद्धा हे बघा हे. आणि मग काय होतं ह्या पद्धतीने आणि त्याचे पाती सुद्धा हे अशा बघा वाकडे झालेले दिसतात एका ह्याच्यात तुम्हाला दिसत नाही असं. तर हा म्हणजे विषाणूजन्य रोगाचा हा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि मग हे अशा ठिकाणी ज्यावेळेस असा प्रादुर्भाव होतो हा, तर हे काय होतं की हा जो दांडा आहे हा डायरेक्टली मोडला जातो आणि मग ह्याच्यामुळे आपल्याला जे बीज उत्पादन येणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला लॉस झालेला दिसून येतो. तर हे अशा पद्धतीने ह्याच्यात हे 2-3 बी रोग तुमच्या लक्षात आले असतील की ह्याचा आपल्याला कशा पद्धतीने प्रादुर्भाव होतो, म्हणजे लाईव्ह मध्ये आपल्याला जेव्हा शेतकरी बंधूंना दिसल त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की ह्याचा प्रादुर्भाव कसा होतो. ह्याच्यातलं जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं तपकिरी करपा असो किंवा जांभळा करपा आणि आयरिश येलो स्पॉट हे 3 रोग जे आहेत हे महत्वाचे ह्याच्यामध्ये आपल्याला झालेले दिसतात. आणि ह्याच्यामुळे आपल्या कांदा बीज उत्पादनामध्ये
काही वेळेस 20-30% किंवा 50% सुद्धा ह्याचा लॉस होऊ शकतो. आता ह्याचं व्यवस्थापन कसं करायचं, तर हे मी जे सांगितले तुम्हाला, तपकिरी करपा असो किंवा जांभळा करपा असो, ह्याच्यासाठी आपल्याला एक काही बुरशीनाशकाची फवारणी करावं लागेल. म्हणजे सुरुवातीपासूनच लागवड झाली आपली, म्हणजे फुटवा सुरू झाला किंवा दांडे यायला सुरुवात झाली किंवा पाती यायला सुरू झाल्या, त्याच वेळेसपासून आपल्याला एक 2-4 जर फवारण्या त्या पिरियडला केल्या तर आपल्याला ह्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येतं. मग त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कार्बेंडाझिम प्लस मँकोजेब आहे, हेक्झाकोनाझोल आहे, प्रोपिकोनाझोल आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर अजून आपण पायरोस्ट्रॉबिन प्लस जे बुरशीनाशक आहे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये फवारू शकतो. म्हणजे असे हे जे आहेत काही बुरशीनाशक, ह्याची आपल्याला त्याच्यामध्ये फवारणी करता येते. मग ह्या फवारणीमुळे आपल्याला ह्या ज्या ह्याच्यावर प्रादुर्भाव होणार आहे, हा आपल्याला व्यवस्थापन ह्याचं करता येतं. म्हणजे तपकिरी करपा असो किंवा जांभळा करपा असो, हे एक ह्याच्यातलं महत्वाचं आहे. समजा आता हा आयरिश येलो स्पॉट आहे, हा जर आपल्याकडे आला तर हा आयरिश येलो स्पॉट व्हायरस हा बघितलं तर हा कांद्यामध्ये वेगवेगळ्या रस शोषणाऱ्या किंवा त्यातली महत्वाची जर बघितलं तर फुलकिडे जी ही कीड आहे, ह्याच्या मार्फत ह्या रोगाचा प्रादुर्भाव एका झाडाहून किंवा एका ह्या कांद्याच्या बीज उत्पादनावरून दुसऱ्या बीज उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होतो. आणि मग त्याच्यामुळे प्रादुर्भाव झाला की हे अशा पद्धतीने ट्रान्समिशन होतं आणि त्याचं आपल्याला उत्पादनामध्ये घट होते. तर ह्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं काय की सुरुवातीच्या स्टेजलाच आपण ह्याच्यामध्ये निळ्या कलरचे चिकट सापळे लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या किडीसाठी आपल्याला काही बुरशीनाशक आपलं कीटकनाशक फवारणं गरजेचं आहे. सुरुवात दांडे यायच्या अगोदरपर्यंत आपण रासायनिक कीटकनाशक ह्याच्यावर फवारू शकतो. पण ज्यावेळेस ह्या स्टेजला आपलं कांदा बीज उत्पादन आलेलं आहे, ह्याच्यानंतर आपल्याला फवारणी ह्याच्यावर जैविक पद्धतीनेच करणं गरजेचं आहे. कारण की हे जे कांदा बीज उत्पादन आहे ह्याला आपल्याला पॉलिनेशन सुद्धा झालं पाहिजे आणि पॉलिनेशन झालं तरच व्यवस्थापन ह्याचं व्यवस्थित होईल. आता ह्याच्यातला एक चौथा एक रोग जर बघितला तर इथं आपल्याला दिसेना, हा कांदा बीज उत्पादनातला एक महत्वाचा रोग आहे आणि हा म्हणजे मर रोग किंवा ह्याला बेसल रॉट सुद्धा म्हटलं जातं. आणि हा असा बेसल रॉट किंवा मर रोग जर आपल्या म्हणजे कांदा बीज उत्पादनामध्ये आला तर आपल्याला ह्याच्यात दिसन बघा, हे सगळं जे झाड लावलेलं आहे हे असं मरतं इथं, म्हणजे लावल्याबरोबर त्याचा असा प्रादुर्भाव होतो आणि हे पूर्ण खालून मरलं जातं. अजून सुद्धा इथं एक तुम्हाला एक झाड दाखवतो इथं कसं पद्धतीने मेलेलं आहे. आता हे सुद्धा पूर्ण हे बेसल रॉटचं हे म्हणजे ह्याच्यामध्ये हे फ्युजारियम किंवा बेसल रॉट आहे, ह्याच्यामुळे हा रोग झालेला आहे आणि अशा पद्धतीने सगळं मेलं जातं. तर हे आपल्याला म्हणजे ह्याचे कशा पद्धतीने प्रादुर्भाव होतो हे तर आपल्याला दिसतोयच हा क्लिअर कट. आणि हा सुरुवातीच्या स्टेजपासून आहे. ह्याच्यासाठी उपाययोजना काय आहे की आपण लागवड करता वेळेसच हे रोपं बुडून लावणे आणि त्याचबरोबर लावल्याच्या नंतर आपल्याला ह्या बीज उत्पादनाला एक 2-3-4 वेळेस ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास ह्या ज्या जैविक बुरशी आहेत 2 लिटर किंवा 2 किलो प्रति एकरी आपल्याला आळवणीमध्ये द्यायचे आहेत. हे जर आपण व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव नक्कीच कमी करता येतो. त्याचबरोबर जर रासायनिक करायचं असलं तर आपण जी कार्बेंडाझिम पावडर आहे ही 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आळवणीमध्ये जर दिली तर आपल्याला ह्या रोगाचा व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येतं. पण हे सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये द्यायचं आहे. आता ह्याच्यानंतर हे महत्वाचे ह्याच्यातले रोग झाले, ह्याच्यानंतर ह्याच्यात एक कीड येते आणि ती कीड म्हणजे जशी कांदा पिकात येते त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि ती म्हणजे फुलकिडे. आता फुलकिडे जर बघितले तर कांद्यामध्ये सुद्धा आपण बघतो की गाभ्यामध्ये येतात, तसेच ह्याच्यात सुद्धा ह्याच्यात गाभ्यामध्ये आपल्याला फुलकिडे दिसतात. आता ह्याच्यात मध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसेल, इथं बघा ह्याचे पिल्ल दिसतात बारीक बारीक पिवळ्या कलरचे. तर हे पिल्ल आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं आयरिश येलो स्पॉट व्हायरस जसा ह्याच्यात ट्रान्समिशन होतं तसं ह्या मेजर कारण हा आहे. म्हणजे ट्रान्समिशनला हा जो फुलकिडे आहेत किंवा थ्रिप्स आहेत हे आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याचा प्रादुर्भाव हे करतात म्हणजे वाढवतात हे. आता ह्याच्यात तुम्हाला दिसते ना, इथं दाखवतो मी काही तुम्हाला. इथं आता ह्याच्यात म्हणजे क्लिअर कट इथं बघा, इथं फुलकिडे आपल्याला दिसते नाही. तर हे फुलकिडे ह्याच्यामध्ये आपल्याला जर प्रादुर्भाव दिसला तर ह्याचा आपल्याला लॉस होतो आणि रस ह्याच्यातला शोषला जातो आणि रस शोषल्यामुळं
आपले हे उत्पादन सुद्धा ह्याच्यामध्ये घटल्यासारखं दिसून येते. आता ह्याच्यात बघा मोठ्या प्रमाणात इथं फुलकिड्याचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला मी तुम्हाला ह्याच्यात काही दाखवत आहे. तर हे फुलकिडे जर आले तर आपल्याला ह्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच मी जसं सांगितलं काही रासायनिक कीटकनाशक आहेत. मग त्याच्यामध्ये फिप्रोनिल, प्रोपिनोफॉस किंवा कार्बोसल्फान, लॅम्बडासायहॅलोथिन आहे. तर हे कीटकनाशक जे आहेत हे आपल्याला सुरुवातीपासून ह्याच्यावर फवारणं करणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस ह्या स्टेजला म्हणजे आता इथं एक मी फुल दाखवतो तुम्हाला, ही स्टेज येईन, हे फुलाची स्टेज येईन तोपर्यंतच आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी ह्याच्यावर करू शकतात. ह्या स्टेजच्या पुढं फुल गेलं की आपण ह्याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशक फवारायचं नाही. कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला मधमाशा सुद्धा जगल्या पाहिजेत किंवा मधमाशा आल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे आपल्या ह्याचं पॉलिनेशन सुद्धा होणार आहे. तर त्या संदर्भात आपण एक दुसरा व्हिडिओ मी तयार करणारच, आपण तो सुद्धा त्यात पाहू शकतात. तर ह्या स्टेजला म्हणजे ज्यावेळेस ह्याच्या पुढं ज्यावेळेस आपलं कांदा बीज उत्पादनाचे फुलं जाते ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जैविक मधलं जे निंबोळी आर्क, नीम ऑइल असे काही जे घटक आहेत किंवा जैविक कीटकनाशक आहेत ह्याचा वापर करायचा. सुरुवातीपासूनच ह्या कांदा बीज उत्पादनामध्ये निळ्या कलरचे चिकट सापळे आपल्याला लावायचे. ते कमीत कमी 40 मॅक्झिमम 200 पर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्याचं व्यवस्थितरित्या रोग असो किंवा किडी असो ह्याचं व्यवस्थापन करून कांद्याचं भरघोस पद्धतीने बीज उत्पादन आपल्याला घेता येतं. तर शेतकरी बंधूंना परत माझी विनंती आहे की आपण ह्या पद्धतीने कांदा बीज उत्पादनाचं नियोजन जर केलं म्हणजे थोड्या क्षेत्रात असो किंवा मोठ्या क्षेत्रात असो तर त्याला आपल्याला ह्या पद्धतीने व्यवस्थापन केलं तर व्यवस्थितरित्या ह्याचं नियंत्रण होईल आणि चांगल्या पद्धतीने कांद्याचं बीज उत्पादन आपल्याला भेटेल. धन्यवाद.